दसऱ्यानंतरचं मीन राशीचं संपूर्ण राशी भविष्य. मीन राशीच्या संवेदनशील, दयाळू आणि अंतर्ज्ञानी व्यक्तींनो, दसऱ्यानंतर तुमचे आयुष्य एका दैवीय वळणावर येत आहे. जणू विश्व स्वतःच तुमचा हात धरून म्हणतंय, आता पुढचं पान मी लिहितो. गेल्या काही महिन्यांपासून तुम्ही अनेक भावनिक चढउतार, संघर्ष आणि संभ्रम अनुभवला आहे. पण आता हा काळ आहे स्पष्टतेचा, आशेचा आणि नशिबाच्या नव्या आरंभाचा. तुमच्या राशीचा गुरुचा आशीर्वाद, शनीची कसोटी दोन्ही आहेत. म्हणूनच हे परिवर्तन तुमच्या आयुष्य आत्मविश्वास, श्रद्धा आणि संयमाची परीक्षा घेणार आहे. पण ज्यांनी विश्वास ठेवला त्याच्यासाठी हे आयुष्य सर्वात मोठं वळण ठरणार आहे. दसऱ्यानंतर मीन राशीवर गुरु, शनी आणि केतू यांचा प्रभाव वाढणार आहे. तुमचा स्वामी ग्रह आता तुमचं नशीब बदलण्यासाठी तयार आहे. तो तुमच्या नव्या संधी, आध्यात्मिक जागृती आणि आर्थिक सुधारणा घेऊन येणार आहे. शनी मात्र शिकवण देईल. प्रत्येक यशाच्या मागे शिस्त, संयम आणि निष्ठा आवश्यक आहे. केतू तुम्हाला भूतकाळातील भावनिक ओझं सोडायला मदत करेल. आता तुम्ही स्वतःचं जीवन नव्याने लिहिण्यास तयार आहात. मीन राशीसाठी तुमच्या करिअरमध्ये सकारात्मक बदलाची सुरुवात होणार आहे. ज्यांनी गेल्या काळात संघर्ष केला होता त्यांना आता स्टेबिलिटी, प्रमोशन मिळणार आहे. नव्या जबाबदाऱ्या, नवीन प्रोजेक्ट्स आणि काहीतरी करिअर शिफ्टिंग म्हणजेच आवडत्या क्षेत्रात नवी सुरुवात. स्वतःचा व्यवसाय करणाऱ्यांनी ऑनलाईन एक्सपेन्शन, फॉरेन कोलॅबरेशन किंवा नवीन प्रोडक्ट लॉन्च करण्यावर लक्ष केंद्रित करावे. तुमच्यावर अंतर्ज्ञान प्रबळ आहे, त्यावर विश्वास ठेवा आणि निर्णय घ्या. पैशाच्या बाबतीत मीन राशीसाठी हा काळ हळूहळू सुधारणा करणारा आहे. जुने थकलेले पैसे परत मिळतील. बिले किंवा प्रलंबित कामं आता पूर्ण होणार आहेत. गुरुचा आशीर्वाद असल्याने इन्कम, नवीन स्रोत तयार होतील. पण खर्चसुद्धा वाढतील, विशेषतः कुटुंब, आरोग्य आणि प्रवासावर. बचतीवर लक्ष द्या, कारण आता तुम्ही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य काळात आहात. भावनिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी गंभीर पण उपचारात्मक आहे. भूतकाळातील गैरसमज, वेदना आणि अश्रू आता संपण्याच्या मार्गावर आहेत. नवीन नात्याची सुरुवात होईल आणि जुनी नाती विश्वास आणि समजूतदारपणामुळे मजबूत होतील. ज्यांचं लग्न ठरतंय किंवा विवाहोत्तर जीवनात गोंधळ आहे त्यांनी संवाद वाढवावा, कारण प्रामाणिक बोलणे आणि माफ करणे हीच तुमची शक्ती ठरेल. सिंगल मीन राशींसाठी हा काळ आहे खऱ्या आध्यात्मिक आणि आत्मिक जोडीदाराला भेटण्याचा. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ तुम्हाला बॅलन्स आणि अवेअरनेस शिकवतो. शारीरिकदृष्ट्या काही लहान तक्रारी येऊ शकतात. थकवा, झोपेची कमी किंवा पचनाशी संबंधित समस्या येऊ शकतात. हे होते मीन राशीचे दसऱ्यानंतरचे संपूर्ण राशी भविष्य. तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा, आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.